न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमध्ये गायकवाड परिवाराकडून व स्वइच्छित सहकार्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा। भाविकांचा प्रचंड प्रतिसाद। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे सालाबाद प्रमाणे शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी श्री संकेत बाळासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। संकेत गायकवाड यांचे वडील बाळासाहेब सखाराम गायकवाड हे रिटायर फौजी आहेत। त्यांनी आजपर्यंत फौजमध्ये देशाची प्रामाणिक सेवा केली। देश सेवेतून रिटायर झाल्यामुळे ते आता धार्मिक क्षेत्रांमध्ये उतरले आहेत। बाळासाहेब गायकवाड यांना 2 मुली व 1 मुलगा, धर्मपत्नी व नातवंडे असा छोटासा परिवार आहे। मुलगा संकेत गायकवाड यांचा तारळे गावामध्ये मेडिकल व्यवसाय आहे। मुलगी श्वेता महेश टिके या वाई पोलीस स्टेशनला आपले कर्तव्य बजावत आहेत व तिचे मालक व्यवसाय करत आहेत। दुसरी मुलगी श्रद्धा पवार पुण्यामध्ये राहते व तिचे मालक सिव्हिल इंजिनियर आहेत। बाळासाहेब गायकवाड हे गेली 4 वर्षापासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात। भाविकांनी स्वइच्छेने दिलेले दान घेऊन बाकी सर्व स्वतः खर्च करून 1200 भाविकांचा महाप्रसाद बनवला जातो। जोडलेले मित्रपरिवार व महिला भाविक नेहमी त्यांना सहकार्य करत असतात। आज त्यांच्या निवासस्थानी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली। सकाळपासून स्वामींच्या फोटोची सजावट, रांगोळी, अभिषेक, आरती व जप चाललेले दिसून आले। सर्व भाविक गायकवाड परिवारामध्ये आनंदाने व उत्साहाने सामील झालेले दिसून आले। सायंकाळी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला। यावेळी सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरलेले दिसून आले। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। उंब्रज या ठिकाणी आपण संकेत गायकवाड यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। या ठिकाणी स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करत आहेत प्रत्येक वर्षी। आपण आपल्यासोबत संकेत गायकवाड आहेत, ते काय म्हणतात पाहूया आपण। किती वर्षापासून आपण हा प्रकट दिन साजरा करत आहे? नमस्ते, श्री स्वामी समर्थ। मी 2007 पासून स्वामींच्या सेवेत आहे आणि गेले 3 ते 4 वर्ष झालं प्रकट दिन मी घरी साजरा करतोय स्वामींचा। त्यामध्ये सकाळी आपण 8ची आरती घेतो, संध्या 10:30ची आरती घेतो आणि संध्याकाळची 6ची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं नियोजन असतं। साधारण 1000 ते 1200 माणसांचं आपण महाप्रसादाचं नियोजन करतो। आपण काय सांगाल? श्री स्वामी समर्थ। मी सुनीता बाळासाहेब गायकवाड। मी 2002 पासून स्वामी सेवेत आहे आणि त्यामध्ये झालं घरीच आम्ही प्रकट दिन साजरा करतो स्वामींचा। मला भरपूर असे अनुभव आले, त्यामुळं आम्ही घरीच प्रकट दिन साजरा करतो आणि याच्या निमित्तानं सगळ्यांना महाप्रसादाचं नियोजन करतो। किती वर्षापासून करताय? 3-4 वर्ष झालं महाप्रसादाचं नियोजन आम्ही घरी केलेलं आहे।